मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत सावंत आपल्या सर्वांचं ग्लोबल अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे डिजिटल रूट. आणि या डिजिटल रूट पद्धतीने खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन तुम्ही काही क्षणात सेकंदात करू शकता. जे डिजिटल रूट काय असतं तर दुसरं तिसरं काय नसून डिजिटल रूट म्हणजे एखादी संख्या असेल, समजा ही 223 ही संख्या आहे, तर डिजिटल रूट या संख्येचा काढायचा असेल तर 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे ह्या जे संख्या आहेत ह्या सगळ्यांची बेरीज करायची. आणि ही बेरीज किती होईल? 2 आणि 2 4 आणि 4 आणि 3 किती आहे तर 7. तर मित्रांनो या संख्येचा डिजिटल रूट जे आहे ते 7 आहे. तसंच कुठलीही संख्या असेल, समजा ही 154, या संख्येचा डिजिटल रूट काढायचा असेल त्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे 1 अधिक 5 अधिक 4 म्हणजे हे होईल 5 आणि 1 6, 6 आणि 4 10. 10 आले तर परत 0 अधिक 1 म्हणजे किती येणार आहे तर 1. या संख्येचा जे डिजिटल रूट असेल ते असेल 1. हे असंच करायचे. एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर मित्रांनो खूप सोपं आहे बाकीच्या गोष्टी करणं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे काय की जर आपण म्हणलं 363 या संख्येचा जर डिजिटल रूट काढायचं आहे तर तुम्ही म्हणाल 3 अधिक 6 अधिक 3 करा म्हणजे हे होईल 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 म्हणजे 12 म्हणजे परत 1 अधिक 2 म्हणजे 3. पण हे जे आहे याच्यामध्ये जसंही तुम्हाला 9 दिसले की त्यांना मोजायचं नाही. म्हणजे कसं तर हे 6 आणि 3 किती होतात तर 9 होतात. मग 9 होतात तर ह्याला काढून टाका, मग राहिले किती 3. तर या संख्येचा डिजिटल रूट काय असेल तर 3 असेल. याच्यामुळे काय होईल की मोठ्या मोठ्या संख्येचा डिजिटल रूट चटकन काढता येईल आणि मग आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. कसं तर मी जर म्हणलं की ही संख्या आहे 9998, या संख्येचा डिजिटल रूट काय तर 9 जे आहे हे मोजायचे नाहीत. ह्याचं दुसरं नाव C9 मेथड आहे मित्रांनो. जसंही तुम्हाला 9 दिसलं त्याला कट करून टाका, मोजू नका, ह्याला सुद्धा मोजू नका, ह्याला म्हणजे बेरजेमध्ये ह्याला इन्व्हॉल्व करून घेऊ नका. आणि जर ह्याचा डिजिटल रूट काय येईल तर उरले फक्त 8, म्हणजे याचा डिजिटल रूट 8 असेल. यांची बेरीज जरी केली तर शेवटी डिजिटल रूट 8च येईल. एकदा करून बघू आपण. समजा ही 98 आहे, याचा डिजिटल रूट काय येईल तर 9 आणि 8 होतात तर मित्रांनो 17. 17चं परत आणखीन 1 अधिक 7 किती होतात तर 8. म्हणजे डिजिटल रूट याचा काय आला 8. म्हणजे 9 जर मोजले नाही तर आपल्या समोरच दिसतोय रूट त्याचा. आणि याच्यामुळे ही गोष्ट खूप सोपी होऊन जाते. आणखीन काही उदाहरणं बघू म्हणजे आपण गणित करत असताना आपल्याला याची प्रॉब्लेम्स येऊ नये. आता बघा या ठिकाणी जर म्हणलं मी हे 2363 याचा डिजिटल रूट काय तर तुम्ही म्हणाल 6 आणि 3 कट करून टाका, जे राहिले 2 आणि 3 ते 5, याचा डिजिटल रूट 5 असेल मित्रांनो. आणि हे डिजिटल रूट जर तुम्हाला काढता आला तर मग बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात. त्याला उदाहरणामध्ये कसं वापरायचं एकदा बघू आपण. जर म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की 25 अधिक 25 किती होतात तर 50 होतात. आणि इथं मी ऑप्शनमध्ये म्हणलं की हे 40 होतात किंवा मग हे 50, तिसरं 60 आणि चौथं 70. आणि तुम्हाला म्हणलं की याचं उत्तर काय तर तुम्हाला माहिती आहे 50, पण उदाहरणामध्ये घेतोय मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तर 5 आणि 2 किती होतात 7. परत ह्या 5 आणि 2 किती होतात 7. पुन्हा 7 आणि 7ची बेरीज केली तर किती होते 14. 14 म्हणजे काय 1 आणि 4 म्हणजेच किती 5. तर डिजिटल रूट ज्याही ऑप्शनचा 5 येईल ते आपला आन्सर असेल. याच्यामध्ये डिजिटल रूट 5 आणि 0 याचाच 5 येतोय म्हणून आपला आन्सर हेच असेल. एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर आपण उदाहरणाकडे जाऊया. खूप मजेशीर आणि सोपं आहे मित्रांनो. बघा गणिताकडे जाऊन. तर ही गणित करत असताना जर आपण ट्रॅडिशनल मेथड वापरली, यांची सगळ्यांची बेरीज केली तर खूप वेळ जाईल. पण आपण आत्ता जसं शिकलं तसं जर करून बघितलं तर हे 5 आणि 4 9 होतात. 2 आणि 3 ह्याचा म्हणजे ह्याचा डिजिटल रूट काय येईल तर 5 येईल. बरोबर आहे. अधिकचं चिन्ह जशाच तसं इथं बघा. हे या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 5 परत 11. 11 म्हणजे किती 2, कारण 1 आणि 1 2 होतात. तर हे 2 याचा डिजिटल रूट 2 येईल. परत हे 3 आणि 5 8 आणि 2 10 आणि 1 11. 11 म्हणजे परत 2 याचा सुद्धा डिजिटल रूट 2च येईल मित्रांनो. याचा पहा आता 5 आणि 4 9 होतात म्हणून मोजायचे नाही. 3 आणि 1 4. मग परत हे 5 आणि हे 4 यांचा डिजिटल रूट परत 9 होतो, ते मोजायचे नाही. मग हे 2 आणि 2 किती होतात तर 4. आपलं आन्सर 4 असेल
ज्या ऑप्शनचा डिजिटल रूट 4 येईल तेच आपला आन्सर असेल. तर मित्रांनो हे बघा 8 आणि 1 9 होतात आणि याचा डिजिटल रूट 5 आहे. हे 3 आणि 3 6 7 8 ह्याचा डिजिटल रूट 8 आहे. ह्याचा बघा 7 आणि 2 किती होते तर 9 आणि मग राहिले काय 3 आणि 1 म्हणजे याचा डिजिटल रूट 4 आहे. याचा डिजिटल रूट पण बघूच 7 आणि 2 किती होतात तर 9 3 4 5 ह्याचा 5 आहे. तर आपलं ऑप्शनमध्ये 4 डिजिटल रूट कोण्या ऑप्शनचा येतोय तर 3 याचं येईल म्हणजे आपला आन्सरसुद्धा हेच असेल. करून बघा मित्रांनो, याचं जे आन्सर आहे येईल ते येईल 10,723 याचं उत्तर असेल. पुढला प्रश्न बघूया. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढला बघूया. आता हे गुणाकारामध्ये सुद्धा तेच करायचे मित्रांनो. पहा हे 6 आणि 3 किती होतात 9 होतात तर मोजायचे नाही, राहिले 2. हे गुणाकाराचं चिन्ह जशाच तसं. हे परत 5 आणि 4 9 होतात मग राहिले किती 9. पण 9 आणि 2चा गुणाकार किती होतो तर 18. 18 म्हणजे किती 1 आणि 8 म्हणजे डिजिटल रूट काय येतोय तर 9 येतोय. ह्याच्यामध्ये 9 डिजिटल रूट कोणाचा आहे. हे 7 आणि 2 9 होतात कॅन्सल करा. हे 7 आणि हे 2 9 होतात कॅन्सल करा. आता राहिले काय 1 आणि हा 1 म्हणजे याचा डिजिटल रूट 2 आहे. हे बघा हे 2 आणि हे 7 9 होतात कॅन्सल करा. याचा डिजिटल रूट 3 आहे मित्रांनो. आणि हे 2 आणि हे 7 9 होतात आणि 7 आणि हे 2 9 होतात तर ह्याचा डिजिटल रूट 9 आहे. मग आपलं उत्तर कोणतं असेल. अगदी बरोबर. याचासुद्धा पाहून घेऊ. ह्याचा डिजिटल रूट 3 येतो. 9 डिजिटल रूट फक्त 3 नंबरच्या ऑप्शनचा येतो म्हणजेच आपलं आन्सरसुद्धा तेच असेल. यांचा गुणाकार केला तरी हाच येईल आणि हे आपलं इतक्या इझिली आणि तात्काळ उत्तर निघलं. याचं जर ट्रॅडिशनलनं करायचं असेल तर तुम्हाला यांचा गुणाकार करावा लागेल. आधी हे 9नं परत यांना गुणा, मग आल्याच्या नंतर 5नं ह्या सगळ्यांना गुणा, पुन्हा 4नं गुणा, मग तेवढ्यांची बेरीज करा. तेवढं करून मग उत्तर आणा. पण हे जर केलं तर एक जास्तीत जास्त तुम्हाला 10 सेकंद लागतात मित्रांनो हे करायला. खूप सोपं आहे. बघूया पुढला प्रश्न. आता हे प्रश्न तुम्ही करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून करायचा प्रयत्न करा. बघा मी करून घेतो. हे 9 कॅन्सल करा. ह्याचं डिजिटल रूट 2. हे 7 आणि 4 होतात तर 11. 11 म्हणजे किती परत 2. याचं डिजिटल रूट येते 9 आणि याचं येतं आहे हे 9 कॅन्सल केले तर 8. ठीक आहे. मग ह्याचं बेदुनी 4 येते अधिक हे 9नं जर 8शी गुणाकार केला तर 9 8 72. 72 म्हणजे 7 आणि 2 म्हणजे किती ते परत 9 आणि यांचा डिजिटल रूट किती येईल तर 4. मग आपला आन्सर असेल ज्या ऑप्शनचं डिजिटल रूट 4 येते तेच. आणि इथं आपल्याला लगेच कळतं की याच ऑप्शनचं डिजिटल रूट 4 आहे म्हणजे उत्तर हेच असेल. बघूया पुढला प्रश्न. तुमचंही आलं असेल उत्तर. हा सुद्धा करायचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून. तसंच करायचे, खूप सोपं आहे. मी करून बघतो. 6 आणि 5 11 होतात म्हणजे डिजिटल रूट 2 येईल. ह्याचा 4 आणि 3 7 होतात अधिक ह्याचा 1 येतो. 8 आणि 2 10 म्हणजे 1 आणि ह्याचा 9. मग 7 2 14 म्हणजे 5 अधिक 9 1 9 म्हणजे ह्याचा डिजिटल रूट जो येतो तो 5 येतो. 5 ह्याच्यामध्ये कोणाचा येतो 6 आणि 3 9 होतात आणि 6 आणि 7 जे आहे तर ते 13 होतात. 13 म्हणजे 4. ह्याचा 6 आणि 3 9 कॅन्सल करतो. 8 आणि 6 किती होतात तर हे 14 होतात. 14 म्हणजे 5 म्हणजे उत्तर आपलं. पण इतकी घाई करू नका. पुढं सुद्धा बघा की कोणाचा डिजिटल रूट सेम आला तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 8 आणि 5 किती होतात तर परत हे 8 आणि 5 13 होतात. 13 म्हणजे 4. इथं या ठिकाणी 8 आणि 5 परत 13 होतात. परत ऑप्शन आला वाटतं 4 म्हणजे आपलं आन्सर जे असेल ते हे असेल. अगदी बरोबर. पुढला प्रश्न बघा. हे बघा हे असं जरी आलं ह्याचा अर्थ काय तर ह्याचा अर्थ आहे 123 गुणिले 123. पण हे असं करत असताना बघा याचा डिजिटल रूट काढून घ्या. किती होते 1 आणि 2 3 आणि 3 6. 6चा वर्ग म्हणजे किती 36. 36 म्हणजेच किती 9 डिजिटल रूट यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये डिजिटल रूट 9 कोणाचा आहे. मी हे 8 आणि हे कॅन्सल करतो 1 म्हणजे 9 होतात. 5 आणि 1 6 7 8 म्हणजे ह्याचा डिजिटल रूट 8 आहे. हे 9 कॅन्सल करतो. इथं बघा 4 आणि 1 5 आणि 1 6 7 8 याचासुद्धा 8च आहे मित्रांनो. हे बघा हे 9 कॅन्सल करतो. इथं 4 आणि 1 5 6 आणि 7 ह्याचा 7 आहे. ह्याचा बघूया काय होतं
त्याचा 5 आणि 1 6 7 8 9 म्हणजे आपला आन्सर काय असेल तर हे असेल. अगदी बरोबर. तर खूप मोठे मोठे प्रश्न तुम्हाला काही क्षणामध्ये सोडवता येतील जर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर. ठीक आहे ना. पुढला प्रश्न बघा. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा 5 आणि 4 होत आहे 9 म्हणजे 9चा वर्ग असेल, याचा डिजिटल रूट 9च असेल. तर आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर कोण्या संख्येला 9ने गुणलेलं असेल, असे 9 गुणिले कुठलीही संख्या असेल, कुठलीही काही पण आलं तर याचा जे डिजिटल रूट आहे का शेवटी 9च येणार. हे एक याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून ही सुद्धा लक्षात असू द्या. आणि डिजिटल रूट 9 आला तर इथं बघा 4 आणि 5 कॅन्सल करतो, 9 होतात. 6 आणि 4 10 आणि 7 17 म्हणजे 8 याचा डिजिटल रूट येतो. याचा काय येईल तर इथं बघा 5 आणि 5 10 आणि 5 15 15 आणि 6 21 होतात. 21 म्हणजे 3 आणि 7 आणि 3 10 म्हणजेच याचा डिजिटल रूट 1 येतो. याचा बघा 5 आणि 4 9 कॅन्सल करतो. 6 आणि 5 11 आणि 7 18 म्हणजे 9. मग आपलं उत्तर असेल हे. बरोबर आहे. हे सुद्धा बघा 9 होतात आणि 6 आणि 6 12 12 आणि 7 किती होतात तर 19 होतात. आणि याचा डिजिटल रूट परत 9 आणि 1 10 म्हणजे 1. आपला आन्सर 9 हे याचंच डिजिटल रूट आहे आणि याचा वर्ग असेल तो म्हणजे हाच असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू. आता हे सुद्धा तसंच आहे. याचा डिजिटल रूट काय येईल तर 5. याचा सुद्धा 5 अधिक 7 आणि 8 किती होतात 15 म्हणजे 6 आणि याचा सुद्धा 6. 5 5 25 म्हणजे 7 आणि 6 6 36 म्हणजे 9 म्हणजे याचा डिजिटल रूट जे आहे ते 7 येईल. याच्यामध्ये 7 कोणाचा आहे तर 8 2 16 म्हणजे 7. हे बघूया आणखीन. याचा 8 बरोबर आहे. याचा 8 आणि 7 15 म्हणजे 6. याचा 8 आणि 5 13 म्हणजे 4. या ठिकाणी याचा जे डिजिटल रूट आहे ते 7 1 नंबर ऑप्शनचा येतो म्हणून ते आपला आन्सर बरोबर. यानंतरचा प्रश्न बघा. आता इथे थोडासा कन्सेप्ट चेंज आहे, लक्ष देऊन बघा. अवघड काहीच नाही. 4 आणि 2 किती होतात तर 6. 6 आणि 6 परत 12 म्हणजे याचा डिजिटल रूट 3 आला. याचा काय येईल तर 5 आणि 2 7 तर याचा 7 आला. या ठिकाणी ही संख्या लहान आणि ही संख्या मोठी आहे. तर 7तून 3 गेले राहतात किती तर 4 राहतात, पण इथे -4 राहतात. -4 असल्या कारणानं आपला जो रूट आहे तो वजामध्ये आला तर काय करायचं इथं एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याला 9 मधून जर वजा केलं तर आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह रूट मिळून जाईल आणि ते असेल 5. हेच याचं आन्सर आहे मित्रांनो. 5 रूट कोणाचा येतोय ते आपलं आन्सर असेल. हे तर इथं बघा 2 आणि 2 4 आणि 1 5 याचंच 5 येतोय. याचा बघा काय येतं, याचा रूट 5 आहे. याचा आहे 3 आणि 1 4. याचा आहे 3 आणि याचा आहे 4 आणि 2 6 आणि 1 7. आपला जो आन्सर आहे ते मित्रांनो 5 आहे, कारण आपला जो रूट आला होता तो वजामध्ये आला होता आणि वजा रूट पॉझिटिव्ह करायचा असेल तर त्याला 9 मधून जर वजा केलं तर उत्तर 5 येईल. आणि हा जो आहे 5 हे आपला पॉझिटिव्ह रूट आहे आणि तेच आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढला प्रश्न बघा. याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट एकच आहे, जर तुमचा रूट ऋण निगेटिव्ह येत असेल तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी 9 मधून वजा करायचे आणि जे तुमच्या समोर आन्सर येईल ते तुमचा पॉझिटिव्ह रूट असेल तेच ऑप्शनमध्ये चेक करा. ठीक आहे. पुढला प्रश्न बघा. हे प्रश्न तुम्ही करायचा प्रयत्न करा. इथं 5 हे 7 आणि 2 9 होतात, कॅन्सल केले. 5 आणि 3 किती होतात तर 8 लिहिले. हे 5 आणि 5 10 10 आणि 8 18 म्हणजे परत 8 आणि 1 9 होतात, राहिले किती 4. इथं बघा 5 आणि 2 होतात, 7 आणि 1 8 वजाचं चिन्ह जशाच तसं. हे 6 आणि 4 10 आणि 1 11 म्हणजेच किती 2. इथं बघा 8 आणि 4 12 म्हणजे किती होतात 3. 12 म्हणजे 1 आणि 2. आणि इथं बघा 8 आणि 2 किती होतात 10 म्हणजे 1. तुमचं जे रूट आला आहे 3 वजा 1 म्हणजे 2. ज्याही ऑप्शनचा आन्सर 2 असेल तेच तुमचं आन्सर असेल. या ठिकाणी हे कॅन्सल होतं. इथं बघा 6 आणि 6 12 12 म्हणजे 3 येतं याचा रूट. इथं बघा हे 9 कॅन्सल करतो. 5 आणि 6 11 म्हणजे 2 याचा रूट 2 येतो आहे.
इथं बघा याचा 10 म्हणजे 1, याचा 6 आणि 6 12 म्हणजे 3. आपलं 2 आलेलं आहे मित्रांनो रूट, आणि ते ऑप्शन क्रमांक 2चा आहे, म्हणून आपला आन्सर हे असेल. ठीक आहे ना. पुढला प्रश्न बघा. आता आणखीन एक चांगली गोष्ट या डिजिटल रूटच्या संदर्भात आहे, ते म्हणजे ह्याला पर्सेंटेजचा काहीही फरक पडत नाही. पर्सेंटेजला सरळ इग्नोर करायचे. इग्नोर करायचे म्हणजे काय, सोडून द्या, त्याचं लक्ष करू नका. ठीक आहे ना. तर इथं बघा 6 आणि 4 10 होतात, 10 आणि 1 काय होतं, तर 10 आणि 8 परत 9 होतात, तर याचा रूट 9 येईल. 9 रूट येत असेल तर 9 घेऊन टाका. इथं याचा रूट काय येते, तर 6, याचा रूट येते 4, आणि या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर मित्रांनो आणखीन एक चांगली गोष्ट ही आहे की कुठल्याही संख्येला जर 9ने गुणलं आहे की नाही, तर त्याचा डिजिटल रूट 9च येणार. इथं 9ने गुणलेला आहे, आणि मग याचा रूट काय येणार, तर 9च येणार. इथं 9 कोणाचा येतो बघा, हे 8 आणि 1 गेला, राहिले किती, 6 आणि 4 10 म्हणजे 1. याचा रूट काय येईल, तर 8 आणि हे गेला, 6 आणि 3 9. ठीक आहे ना. पुढं बघू आणखीन कोणाचा येतोय का. हे 8 आणि 1 कॅन्सल, 6 आणि 2 8. इथं बघा 8 आणि 1 कॅन्सल, 6 आणि 1 7. इथं या एकाच ऑप्शन क्रमांक 2चाच रूट 9 येतोय, आणि हेच आपलं उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. यानंतर मी तुम्हाला पर्सेंटेज किंवा दशांश आल्याच्या नंतर काय करायचं, डिजिटल रूटने कुठले कुठले उदाहरणं करता येते, त्याचा वापर कुठं कुठं करायचा आहे. याचा वापर सगळ्याच ठिकाणी करता येतो. तुमचं चक्रवाढ व्याज, नफा तोटा, रेशो आणि प्रपोर्शन असेल, किंवा मग प्रमाण भागीदारी असेल, सगळ्याच प्रकार जिथं जिथं कॅल्क्युलेशन आलं तिथं तिथं तुम्हाला याचा वापर करता येतो. पण कुठं करता येत नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढल्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.